मेथीचे वरण करण्यासाठी मी कुकरच्या भांड्यामध्ये अर्धा कप तूर डाळ घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुतली. त्यानंतर त्यामध्ये 1 कप पाणी, चिमूटभर हिंग, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा तेल, चिमूटभर मीठ टाकून चमच्याने हलवून घेतले आहे. त्यानंतर या तूर डाळीचे भांडे कुकरमध्ये ठेवून मीडियम गॅस फ्लेमवरती 4 व लो गॅस फ्लेमवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या आहे. कुकरचे पूर्ण प्रेशर गेल्यानंतर हे तूर डाळीचे भांडे मी कुकरमधनं बाहेर काढले आहे. तुम्ही पाहू शकता ही तूर डाळ मऊसूत शिजली आहे. ही डाळ मी लाकडी रवीने अशा प्रकारे व्यवस्थित घोटून घेतली आहे. आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून ते गरम करून घेतले. त्यामध्ये पाव टीस्पून मोहरी तडतडली की चिमूटभर हिंग, 7-8 ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये 3 लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे टाकून ते देखील परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये पाव कप धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी टाकून ती देखील परतून घेतली. येथे मी मेथीची भाजी व्यवस्थित शिजवून घेतली आहे. आता यामध्ये पाव छोटा चमचा हळद, 1 टीस्पून लाल तिखट टाकून चमच्याने हलवून घेतले आहे. आता यामध्ये हटून घेतलेले वरण टाकून 1 मिनिटासाठी कढईवरती झाकण ठेवून घेऊ, जेणेकरून या मसाल्यांचा व फोडणीचा स्वाद या वरणामध्ये व्यवस्थित उतरेल. 1 मिनिटानंतर झाकण काढून हे वरण चमच्याने हलवून घेऊ. आता हे वरण तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे यानुसार यामध्ये पाणी टाकायचे आहे. आता यामध्ये पाव टीस्पून साखर, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ. तुम्ही येथे पाहू शकता वरणाला चांगली उकळी फुटली आहे. आता या कढईवरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवून हे वरण व्यवस्थित शिजवून घेऊ. 5 मिनिटं झाली आहेत. गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटांनी या वरणामध्ये मी अर्धा लिंबाचा रस टाकून मिक्स करून घेतला आहे. या लिंबाच्या रसामुळे या वरणाला छान चव येते. हे वरण केल्यानंतर सेपरेट भाजी करावी लागत नाही. तसेच ते तुम्ही चपाती, भाकरी व भातासोबत देखील खाऊ शकता. अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.